आपली हिंदू भूमी फिरंगी आक्रमणांमुळे स्वातंत्र्यावर होणारे बलात्कार प्रेतागत सहन करत होती. स्वधर्माची अक्षरशः धुळधाण झाली होती. दरम्यान दक्षिणेतील राजकारणात मुस्लिम राज्य अर्काट, हैदराबादचा निजाम आणि मराठे यांच्यात रणकंदन पेटले. राजकीय गोंधळ, सत्ताधीशांमधील स्पर्धा आणि स्वार्थमूलक कारवाया यामुळे इंग्रज आणि फ्रेंचांना राजकीय हस्तक्षेप करण्याची सुवर्णसंधीच मिळाली. त्यांच्या कर्नाटकातील संघर्षामुळे आगीत तेल ओतले गेले. कर्नाटक आणि हैदराबादच्या उत्तराधिकारासाठी मतभेद निर्माण झाले आणि याचाच गैरफायदा फिरंग्यांनी घेतला. परस्पर विरोधी गटांना इंग्लंड व फ्रान्सने सहाय्य केले आणि त्यांच्या टाळूवरचे लोणी हे फिरंगी चाखू लागले. अखेरीस पॉंडेचेरीच्या तहाने हे युद्ध संपले. तिसरे कर्नाटक युद्ध मात्र बंगालपर्यंत पसरले होते. वंडिवाश येथील लढाईत इंग्लंडने फ्रान्सचा पराभव करत त्यांची सत्ता चुलथून लावली आणि हे दैत्यरूपी करंटे भारतावर एकहाती राज्य करायचे दुष्ट स्वप्न पाहू लागले. आक्रोशाचा महाअग्नी प्रज्वलित झाला. गणिक युरोपीय व्यापारी सर्व बाजूनी भारताला लुटत चालले होते. इथला व्यापार त्यांना भरभरून नफा मिळवून देत होता. स्थानिक राजांकडून धूर्तपणे बळकवलेल्या व्यापारी सवलती आता मात्र या व्यापाऱ्यांना धनिक बनवत होत्या. हा व्यापार संघटित बनावा, त्याचे एकात्मीकरण व्हावे, जेणेकरून इतर युरोपीय व्यापाऱ्यांपासून आपले संरक्षण होईल आणि भारतात आपले व्यापारी सामर्थ्य उंचावेल, असे थॉमस स्मिथ या ब्रिटिश व्यापाऱ्याला वाटू लागले. त्याने ब्रिटनची राणी पहिली एलिझाबेथ हिला तशी शिफारसही केली आणि 1599 रोजी राणीच्या पुढाकाराने ब्रिटनने भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आधीच भारत म्हणजे गारुड्यांचा देश अशी तुच्छ संकल्पना ब्रिटनमध्ये रुजली असताना हे ब्रिटिश व्यापारी हेतूने अधिकृतपणे भारताला गिळायला सज्ज झाले आणि ईस्ट इंडिया कंपनी रूपाने परवेशतेची जणू मुहूर्तमेढच रोवली गेली. हिंदुस्थानाची तलवार हिंदुस्थानाचीच आरपार करायचे कपटी कारस्थान इंग्रज करत होते. खुद्द परमेश्वरही आमचे काही वाकडे करू शकत नाही अशा आविर्भावात ते हिंद मातेला अन्याय आणि गुलामगिरीच्या बेड्या चढवू लागले. दरम्यानच्या काळात बंगाल प्रांत मोक्याचा आहे याचा फिरंग्यांना सुगावा लागताच ते अधाशासारखे बंगाल गिळण्यासाठी तुटून पडले. रॉबर्ट क्लाइव्ह या फिरंगी अधिकाऱ्याने बंगालचा नवाब सिराजुद्दौलाला प्लासीच्या लढाईचे आव्हान दिले. गुलामगिरीत गंजून मरण्यापेक्षा एखाद्या नवाबाला शोभेल असे प्रतिष्ठित मरण स्वीकारू अशी प्रतिज्ञा करून सिराज युद्धात सज्ज झाला. पण त्याचा सेनापती खुद मीर जाफरनेच त्याचा घात केला. तो इंग्रजांना जाऊन मिळाला. या अल्लाह, दगा दगा किया असे म्हणत सिराज कोसळला. 23 जून 1757 प्लासी येथे झालेली लढाई इंग्रजांनी कूटनीती, कुशल व्यूहरचना आणि फंदफितुरीने जिंकली. मूर्ख मीर जाफर हा इंग्रजांच्या हातातील भावला बनला. त्यांनी मीरकडून दगाबाजीने कर सवलती, प्रांताच्या सनदी, परगण्यांचे अधिकार हडपले. इंग्रजांना मात देण्यासाठी मुघल सम्राट दुसरा शाह आलम, अवधचा नवाब शुजाउद्दौला आणि मीर कासिम यांनी संयुक्त आघाडी स्थापन केली. परंतु खंबीर नेतृत्वाची उणीव, भाडोत्री युरोपियनांची दगाबाजी यामुळे आघाडीला काही विजय प्राप्त करता आला नाही. त्या 23 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सार येथील युद्धात फिरंग्यांचा विजय झाला आणि ते आपली सत्ता स्थापण्यास उतावीळ झाले. बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांताच्या दिवाणीची सनद क्लाइव्हने धूर्तपणे मिळवली आणि इतिहासाच्या एका धगधगत्या पर्वात सुरुवात झाली. कंपनीच्या स्थापनेनंतर इंग्लिश सत्तेरूपी गारवेल हळूहळू हिंदुस्थानाच्या वटवृक्षावर पसरत होता. वचनभंग, विश्वासघात, जुलूम आणि धूर्तपणाचे नांगर फिरून कंपनी खडकाळ जमीन सपाट करू लागली. अनेक लढायांमध्ये आपली कूटनीती आणि डावपेचांनी विजय मिळवलेल्या लॉर्ड वेल्सलीची राणीने 1798 मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतात नियुक्ती केली. हिंदुस्थानावर ब्रिटिश सार्वभौम सत्ता स्थापन करावी, नाहीतर सरळ युरोपात निघून जावे अशा विचारांच्या वेल्सलीने भारताला घेण्याच्या डावपेचाला सुरुवात केली. परिणामी उदयास आली एक घातक योजना, तैनाती फौज. लॉर्ड वेल्सलीने तैनाती फौजेच्या रूपाने संस्थानिकांना संरक्षणाचे आश्वासन दिले.
फौजेमध्ये इंग्रज अधिकारी नेमले. त्यांच्या खर्चासाठी काही मुलूक तोडून द्यावा अशा अनेक धूर्त अटी लादण्यात आल्या. पण या अटींमधल्या त्रुटींचा वेल्सीने सत्ताधीशांना मागणूसही लागू दिला नाही. काहीशी गोड बोलून तर काहींना धाक दाखवून